नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील भालेकर. काल मी नीटच्या पेपरच्या लीक विषयी एक व्हिडिओ बनवला आणि एका मित्राचा फोन आला. म्हणे सर, ही एवढी गंभीर गोष्ट आहे, नीटचा पेपर लीक झालाय, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि देशामध्ये एवढे 22 लाख पालक असून देखील कोणीही रस्त्यावर उतरत नाही. समाजात इतक्या गोष्टी घडत असताना भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी आणि सामाजिक अन्याय, तरीही भारतात लाखो लोक रस्त्यावर का उतरत नाहीत? लोकांना राग येत नाही का, की लोकांनी सगळं स्वीकारलंय? मी थोडा यावर विचार केला आणि जाणवलं, हा प्रश्न इतका सरळ नाही. आजचा सामान्य माणूस फक्त जगतो आहे असं नाही, तो सतत सर्व्हाइव्ह करत असतो. सकाळी उठल्यापासून तो एका इनव्हिजिबल ट्रेडमिलवर सारखा धावत असतो. ट्रॅफिक, EMI, स्कूल फीज, पेट्रोल, डिझेल, बिल्स, जॉब इनसिक्युरिटी, टार्गेट्स, डेडलाईन्स, त्याला प्रत्येक दिवशी, प्रत्येक महिन्यात पुन्हा शून्यातून जीवन उभं करावं लागतं. आणि अशा माणसाला आपण विचारतो, तू रस्त्यावर का येत नाहीस? पण तो मनात विचार करतो, जर मी आवाज उठवला आणि उद्या माझी नोकरी गेली तर? जर माझ्यावर केस झाली तर? आणि जर महिन्याच्या शेवटी घरच चाललं नाही तर? भीती ही नेहमी बंदुकीतून निर्माण केली जात नाही. कधी कधी व्यवस्थाच अशी बनवली जाते की ती माणसाला सतत व्यस्त ठेवते, सतत आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या असुरक्षित ठेवते. इतकं की त्याच्याकडे प्रश्न विचारायची मानसिक ऊर्जाच उरत नाही. आणि कदाचित हीच सामाजिक कंट्रोलची सर्वात सोफिस्टिकेटेड पद्धत आहे. लोकांना कैद करण्याची गरजच नाही. दैनंदिन जीवनात त्यांना इतकं थकवा की ते स्वतःवरून शांत बसतील. आज अनेक लोक सकाळी घराबाहेर पडतात, पण त्यांना माहित असतं की आजच्या व्यवस्थेमध्ये त्यांना जगण्यासाठी, कुटुंबासाठी पळत राहण्याशिवाय पर्याय नाही. महागाई एवढी वाढवा की माणूस फक्त बिल्सच भरत राहील. ट्रॅफिक एवढं वाढवा की त्याचा दिवस रस्त्यावरच जाईल. जॉब इन्सिक्युरिटी एवढी वाढवा, बेरोजगारी एवढी वाढवा की त्याला प्रश्न विचारण्यापेक्षा बॉसची भीती जास्त वाटेल. आणि मग हळूहळू नागरिक हा सिटीजन राहत नाही, तो EMI मशीन बनतो. पूर्वी लोक रस्त्यावर उतरायचे, पण त्यांच्याकडे वेळ होता म्हणून नाही. त्यांना विश्वास होता की त्यांचा आवाज काहीतरी बदल घडवू शकतो. आज अनेक लोकांचा राग संपलेला नाही, विश्वास संपलेला आहे. त्यांना वाटतं काहीही बदलणार नाही. आणि जेव्हा समाजाचा स्वतःच्या आवाजावरचा विश्वास मरायला लागतो, तेव्हा लोकशाही आतून कमकुवत व्हायला लागते. इतिहासात कोणतीही व्यवस्था कायमची शक्तिशाली राहिलेली नाही, कारण एका क्षणी थकलेले लोक देखील प्रश्न विचारायला लागतात आणि त्या दिवशी खरा बदल सुरू होतो.